चला आघाडीचे दोन्ही बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कुठलीही वेळ न खर्च करता. चला निलेश शिंगवले आपला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, वेळ खर्च करू नका. आपल्याला देखील विनंती आहे, यानंतर अजून एक मॅच आहे आणि आता 4 वाजलेत, 4:15 वाजता बरोबर अंधार पडतो. ओम माळी आपले आघाडीचे दोन्ही बॅटर, मला वाटतं स्वतः तेच देखील आहेत. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि डू ऑर डाय. ही सिच्युएशन दोन्ही संघांची आहे, त्यामुळे दोन्ही संघांना इथे मोठा विजय मिळवणं फार गरजेचं आहे. सर्वात जास्त अक्षय स्मॅशर्स 11 या संघाला मात्र डू ऑर डाय आहे, करो या मरो. जिंकावं लागेल, जिंकलात तर पुढच्या प्रवासासाठी इथे तुम्हाला रनरेटचा देखील विषय गृहीत धरला जाईल. या संघाचा रनरेट जास्त होईल, जर आणि तर वरती त्या सिच्युएशन येतील तर दुसऱ्या बाजूला सागरांना किंग 11 मल्ठन या संघाला नुसता विजय प्राप्त करायचा आहे, ते देखील जवळपास क्वालिफाय होतील. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर सर्वात कठीण परिस्थिती या मॅच मध्ये अभय स्मॅशर या संघाला इथे विजय फार मोठ्या फरकाने मिळवायचा आहे आणि त्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आता इथे मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. 6 षटकांमध्ये कमीत कमी 100+ आणि रनरेट साठी प्रतिस्पर्धी संघाला देखील कमी धावांमध्ये रोखावं लागेल. मॅचला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर सूरज आणि ओम, तर गोलंदाजी मार्क वरती निलेश आणि पहिल्या चेंडूवरती पहिलाच बॅटर बाद. सूरज गोल्डन टेकचा शिकार. बॅक टू द पॅव्हेलियन. चला नेक्स्ट बॅटर, अजिबात वेळ इथे खर्च करू नका. रवी कुमार नवीन बॅटर. रवी कुमार नवीन बॅटर मैदानामध्ये. या बॅटरकडे ती क्षमता आहे, परंतु गोलंदाजी मार्क वरती एक यशस्वी गोलंदाज आहे, यशस्वी कॅप्टन आहे निलेश शिंगवले. रांजणगाव महागणपती मंदिराचे मुख्य पुजारी महेश दादा कुलकर्णी यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. इथे देखील आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. चांगली सुरुवात इथे निलेश शिंगवले यांची आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट, परंतु त्यासाठी चेंडू मैदानाच्या बाहेर जाणं फार गरजेचं असतं. एक धाव पूर्ण केली, इथे कलेक्शन खराब आहे, अन्यथा बॅटर धावबाद झाला असता जर आणि तर. इथे रवी कुमार यांना जवळपास जीवदान मिळतंय. धावबाद करण्याचा प्रयत्न होता, यष्ट्यांच्या मागे मात्र कलेक्शन काहीच चुकीचं होत आहे. 2 धावा तिथे जेमतेम पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येचा शुभारंभ तर झालाय. पहिलं षटक सुरू आहे. इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 3. चला पटकन खेळा, तुम्ही अजिबात रिव्ह्यू साठी चर्चा नकोय. पंचांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे पहिलं जे मनामध्ये ठरवलं ते प्रत्यक्षामध्ये इथे मैदानामध्ये देखील उतरवलं गेलं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने डीप काऊ कॉर्नर मध्ये ते रवी कुमार यांच्या बॅटमधून मिळते. ती सिंगल धावसंख्या होते, ती 4. पुढे सरसावत बदलातिथ्य केलं,
परंतु इथे क्षेत्ररक्षण खराब आहे. डीप मध्ये अगदी सोपा झेल, परंतु क्षेत्ररक्षकाची जर झेल घेण्याची पद्धत आपण पाहिली ना तर अप्पर हँडचा वापर केला. अप्पर हँड जो विदेशामध्ये विदेशी जे खेळाडू आहेत त्या गोष्टीचा तो वापर करतात, कारण तिथे वारे वेगवान असतात, चेंडू देखील वेगात येतो, त्यामुळे अप्पर हँडचा वापर करतात. आशिया खंडामध्ये असा वापर चुकीचा निर्णय. झेल निसटला, एक जीवदान मिळतंय कॅप्टनला. इथे चेंडू शेवटचा निर्धाव, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एका गाड्याच्या मोबदल्यात 5 धावा, 5 रन्स ऑन बोर्ड. संघामध्ये जर आपण पाहिलं तर ओम संघाचा संघनायक आहे. मागच्या मॅच मध्ये देखील गोल्डन डकचा शिकार होता आणि जवळपास या मॅच मध्ये देखील तो शून्याचा चष्मा परिधान करण्याच्या तयारीत होता, परंतु क्षेत्ररक्षकाने त्याला जीवदान दिलंय. पाहूया आता त्या जीवदानाचा इथे फायदा घेतला जाईल की त्याला बाद केलं जाईल. क्षेत्ररक्षण सेम फील्ड आहे. मला वाटतं काहीसा बदल राजू पाटे ते देखील कळवतात, थोडस पटपट हालचाली करा. सर्वच्या सर्व खेळाडू आपण पाहिलं तर ऑफ साइडला आहेत. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, एक शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर आणि जर आपण पाहिलं तर वाईडिश शॉर्ट लेग. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये फील्ड सजवली जाते. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर घेतलेली अतिरिक्त उसळी आणि त्याचमुळे इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट निर्धाव. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बाळा शिंदे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत. इथे चौकार तर मिळणार नाही, परंतु 2 धावा अगदी वेगात पूर्ण होतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. एका गाड्याच्या मोबदल्यात 1-7. 1-7. एक षटक पूर्ण, एक गडी बाद, 7. 1-1-7. पुढचा चेंडू. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, झेल इथे टिपला जाईल आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय ओम बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. धावसंख्या आपण पाहतोय 7 आणि खऱ्या अर्थाने ओमला मिळाली नाही नशिबाची 7. धावसंख्या 2 गडी बाद 7. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. नावात विजय. पाहूया या मॅच मध्ये विजय संपादन केला जाईल का. मोठा विजय इथे प्राप्त करायचा आहे. एक लेफ्टी गेला, दुसरा मैदानामध्ये आला. ओम बाद झाला, विजय मैदानामध्ये आला. आता पाहूया विजय नावाप्रमाणे विजय साध्य करून देण्याचा काम इथे मैदानामध्ये करेल का गोलंदाज बाळा. इथे कमबॅक पुन्हा एकदा करून देतील का. इथे देखील बॅटची आतली कडा, त्यानंतर चेंडू. वा, शॉर्ट फाईन लेगला. उंचपुरा क्षेत्ररक्षक आहे, उंचीचा पुरेपूर फायदा. लांब लांब ढांगणनी जाऊन तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 8. 2 बलाढ्य संघांची एकमेकांविरोधात पडली आहे गाठ. धावसंख्या 2 बाद 8. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा रवी कुमार. पुढचा चेंडू. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र टिपला जाईल झेल. रवी कुमार यांचा संपलाय खेळ. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन, डगआउटच्या दिशेने तंबूच्या आश्रयाला. शालिंदर राजपूत अप्रतिमरित्या झेल त्या ठिकाणी टिपतायत. आमच्या बरोबरीने अतिरिक्त जे खेळाडू आहेत, जे प्लेइंग 11 मध्ये त्यांना संधी मिळाली नाही, परंतु जे आतमध्ये खेळाडू खेळतात ना, त्यांची अगदी बारकाईने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत.
जय सर आमच्या बरोबरीने इथे समालोचन कक्षामध्ये आहेत आणि बहुतेक करून दोन्ही संघांचे जे कोणी खेळाडू आहेत त्यांचा नामोल्लेख देखील ते करतात. नावात जय आहे आणि त्यांचा संघ देखील विजयाच्या दिशेनेच वाटचाल करतोय. एखादा लकी चॅम्प देखील असू शकतो. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ऋषी. छोटा पॅकेज बडा धमाका. शेवटच्या क्षणी इथे शॉटचं सिलेक्शन काहीसं चुकीचं ठरत आहे. प्रयत्न होता ऑन साइडला खेळायला. आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय आणि त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न तिथे कदाचित धोकादायक ठरला असता. म्हणून शेवटच्या क्षणी तिथे अगदी हलक्या हाताने चेंडूला टॅप केलं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 8 धावा. काय गोलंदाजी इथे बाळा शिंदे यांनी केली आहे. खऱ्या अर्थाने लाडाने प्रेमाचं नाव आहे बाळा. लेकिन बाला नाम सुन के फ्लावर समझे क्या. फायर एम एफ फायर. अगदी सुरेख अशी गोलंदाजी जी मैदानामध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते बाळा शिंदे यांची. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती साहिल पवार. या खेळाडूची चर्चा मी सातत्याने त्याच गोष्टीसाठी करतोय कारण या गोलंदाजाने फार कमालीची गोलंदाजी केली आहे. कमालीची म्हणजे आयकॉन खेळाडूंना 2 षटकं दिली नाहीत तरी चालतील पण साहिल 2 षटकं हाताळतोय. त्याचं कारण ते आहे कारण या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली आहे सामन्यामध्ये पकड निर्माण करत असताना संघाला विजय देखील नोंदवून दिलेला आहे. इथे देखील वा टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. साहिल पवारची जर गोलंदाजीची ऍक्शन आपण जर पाहिली ना तर अगदी रिदम मध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारची गडबड नाही. अगदी सरळ रेषेमध्ये पळत असताना जी उडी घेतली जाते जो रिलीज पॉइंट आहे या गोष्टींकडे देखील तुम्ही बारकाईने पाहिलत ना तर अगदी लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे नक्कीच असणार आणि तो खेळतो देखील अशी माहिती देखील मिळते. पुढचा चेंडू प्रॉपर गोलंदाजी आहे. शरीर भेदक मार आहे. आता इथे बॅकअप असल्या कारणाने संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाय स्वरूपाचीच धाव मिळेल. धाव संख्या होते ती 9. फार वेळानंतर ही धावफलक इथे कुठेतरी बदलतंय. गोलंदाजी अप्रतिम आहे साहिल पवार यांची आणि लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव किती महत्वाचा आहे. टेनिस बॉल क्रिकेट काही वेगळं नाहीये. फक्त चेंडूचं वजन आणि आकार. इथे देखील काय गोलंदाजी. वा अफलातून. अजिबात इथे ती जागा दिली जात नाहीये. बॅटर इथे चेंडूची वाट पाहतायत चेंडूची वाट लावण्यासाठी परंतु शरीराचा वेध आणि कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरतून प्रश होतो. धावबाची संधी आणि इथे मात्र काय घडतंय. क्रिकेट मधली आत्महत्या. बॅटर क्रमांक 4 धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिमाशी गोलंदाजी साहिल पवार यांची आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात ॲज अ आयकॉन लालाराम प्रजापती. अजून एक डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. मला वाटतं सर्वात जास्त डावखुऱ्या शैलीचे बॅटर याच संघामध्ये आहे कारण एक बाद झाला की दुसरा झाला की तिसरा येतोय आणि सकाळपासून आपण याच गोष्टीची चर्चा करतो की डावखुऱ्या शैलीच्या बॅटरसाठी हे मैदान अगदी योग्य आहे. परंतु इथे म्हणावी तशी बॅटिंग राजू पाटेला वगळता कुठल्याही लेफ्टी फलंदाजाने एवढी काही आक्रमक केली नाही आणि त्यामध्ये रोहित खरात एक आहे. दोन्ही आयकॉनच आहेत. इथे देखील सरळ बॅटने चेंडू वायडिश लॉंगऑफच्या दिशेने खेळून काढलाय. राजू पाटे इनफिल्ड तिथे चांगलं फिल्डिंग करतायत. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10. इथे काहीशी माहिती मिळते साहिल पवार यांच्या माध्यमातून. दादा पवार आणि धनंजयजी पवार म्हणजे वडील आणि चुलते. साहिल पवार अगदी
घरच्याच रिकाम्या जागेवरती नेटमध्ये या खेळाडूची प्रॅक्टिस करतात आणि त्या प्रॅक्टिसचं उदाहरण इथे मैदानामध्ये काय अफलातून गोलंदाजी, फक्त आणि फक्त 2 धावा, एक लेग बाईज आहे आणि एक बॅटची, म्हणजे एकच धाव खर्च केली आणि एक बॅटर बाद केलाय. फार कंजूस गोलंदाज हा, स्वभावाने नाही गोलंदाजीमध्ये धावा कमी खर्च केल्यात. आपण एखाद्या वेळेस म्हणतो की फार कंजूस आहे, हा खर्च करत नाही, त्याचप्रमाणे इथे धावा त्याने खर्च केल्या नाहीत, फक्त एकच धाव आणि एक बॅटर बाद केलाय. वडील दादा पवार आणि धनंजयजी पवार चुलते यांचं मार्गदर्शन अगदी योग्य आहे, योग्य गोष्टींकडे आहे. जे साहिल पवारला घडवण्याचं काम करतायत त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे मैदानामध्ये सुरेख गोलंदाजी करत असताना. वैयक्तिक दुसरं षटक बाळा शिंदे या देखील गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी आज दिवसभरामध्ये केली आहे. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं आयकॉन खेळाडू आहे, त्याचबरोबर कॅप्टन निलेश इंगवले अप्रतिम पहिलं षटक हाताळतात, परंतु वैयक्तिक एकच दुसरं हाताळतच नाहीये, कारण साहिल आणि बाळा या जोडीने कमालीची गोलंदाजी केली आहे. स्वतः बॅकफुटला आलेत, यांना फ्रंट फुटला पाठवलंय. इथे देखील गती परिवर्तन, इथे होईल दांडी गुल, ऋषी होईल त्रिफळा बाद, बाद होऊन तंबूच्या आश्रयाला, बॅक टू द पॅव्हिलियन. बॅकहँड इथे गोलंदाजी करतील आणि तुषारला नावाप्रमाणेच हुशारीने बॅटिंग करावी लागेल, कारण जी पडझड आहे ती रोखायची आहे, धावा देखील बनवायच्या आहेत आणि विकेटवरती एक चांगली पार्टनरशिप करायची आहे. कारण संघाचा एक आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आहे जो नॉन स्ट्राईकला आहे, त्याच्या बरोबरीने धावसंख्या उभी करायची आहे. परंतु बाळा एक मोठा अडसर इथे आहे. पुढचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय, डीप स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, सिंगल वेगवान आहे, एकाच धावेवरती समाधान. वा काय क्षेत्ररक्षण, काय फेकी, सगळं काही ओके मध्ये होतंय आणि त्याचमुळे धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं जात आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 12 धावा. कासवाच्या गतीने इथे धावसंख्या आहे, इथे हरणाची गती तुमच्याकडे पाहिजे, सश्याची गती पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर बॅटने चेंडू खेळून काढलाय, परंतु सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव. मॅच कुठेतरी शांत झाली आहे, शांतता भंग करण्याची वेळ आहे. कोण करेल, लालाराम की तुषार? कारण गोलंदाजांनी तर एकदम पकड निर्माण केली या मॅच मध्ये, ती सैल करावी लागेल, काहीतरी करावं लागेल, मोठा फटका खेळावा लागेल. पुन्हा एकदा वाह गती परिवर्तन, काय चेंडूला वळण दिलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू गर 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 फिरतोय, सरळ चेंडू हातामध्ये, इथे चेंडू डॉट. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण देण्याची ताकद या गोलंदाजाकडे. पुढचा चेंडू इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग तिथे होत नाहीये. परंतु नशीब एखाद्याचं चांगलं असलं ना की नशिबाची साथ, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण होतंय खराब आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय नशिबाची साथ देणारा चौकार 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 चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 17 धावा, 17 रन्स. एकतर संघ पहिलाच अडचणी, त्यामध्ये खतरा 17चा गोलंदाजी मार्क वरती एक उंच पुरा. सूरज गवळी नवीन गोलंदाज आहे, एक उंच पुरा गोलंदाज आहे, सडपातळ बांधा आहे, परंतु गोलंदाजीचा जो टप्पा आहे तो अगदी अप्रतिम आहे. पाहूया आयकॉनच्या विरोधात तो गोलंदाजी करतोय.
कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळला जाईल. पहिला चेंडू, वा, आय एम ऍक्शन, उंचीचा वापर. आणि आपण रिलीज पॉइंट जर आपण पाहिला ना तर अगदी उंचावरून सरळ रेषेमध्ये चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर खोलवर टप्प्याचा. आणि त्याचमुळे इथे मोठा फटका लाला राम यांना खेळता आला नाही. हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून दिला. मी ते सिंगल 17चा खतरा टळतोय. धावसंख्या होते ती 18 रन्स. स्ट्राईकला असतील तुषार, गोलंदाजी मार्क वरती येतो सूरज. हे चित्र बघण्यासारखं आहे. तुषारच्या बॅट मधून एक चौकार आलाय. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. लॉंग लेग, फार मोठा चेस, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या फार वेळानंतर 4 धाबा, चौकार. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा, 22. जे तुषारच्या बॅट मधून धावा येत आहेत, याव्या लागतील. पुन्हा एकदा चेंडू काहीसा कमी उंचीचा आहे. चांगला चेंडू हाताळलाय. बघा, जे खेळाडू जे चांगली कामगिरी करतात, आमचं व्यासपीठ आहे, व्यासपीठावरती देखील काही मान्यवर आहेत, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं देखील काम करतायत. कारण प्रत्येक खेळाडू आपल्या या तिन्ही तालुक्यातला आहे आणि परिचयाचा आहे. पुढचा चेंडू, इथे देखील शॉर्ट आर्म पुल. इथे होईल का सक्सेसफुल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. तुषार इथे होईल बाद. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. सहावा बॅटर इथे धावा झेलबाद होतोय. तुषारने चांगला प्रयत्न केला. तुषार बाद झाला तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येतोय प्रमोद माळी. चला बॅटर, लवकर आपण क्रीज वरती या. आणि क्षेत्ररक्षक आपण गोळा होऊ नका प्लीज. आपल्याला ही विनंती आहे, आयोजकांकडून प्रामुख्याने ही सूचना देण्यात येते की आपण गोळा होऊ नका, कारण अजून एक मॅच यानंतर शिल्लक आहे. आले हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या दिशेने. धावबाची संधी, डायरेक्ट हिट, परंतु तिथे मात्र यष्टांचा वेध घेता आला नाही. 1 धावत्या दरम्यान मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. लालाराम ऍज अ आयकॉन आज सकाळपासून बॅट कुठेतरी शांत आहे. आज म्हणावी तशी बॅटिंग होत नाहीये. सिमेंटची खेळपट्टी म्हटल्यानंतर बॅटरचं खरं तर अधिराज्य असतं, परंतु त्या खेळपट्टीवरती गोलंदाज राज्य गाजवत आहेत. इथे देखील झेला संधी. बॅटर इथे होईल बाद. काय गोलंदाजी इथे केली आहे या षटकामध्ये आपण पाहतोय. षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. 7 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती ऍज आयकॉन राजू पाटे. डावखुऱ्या शैलीचा एक फिरकीचा गोलंदाज. पहिला चेंडू बॅट वरतून प्रवेश होतोय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रमोद. नॉन स्ट्राईकला नवीन बॅटर आहेत महेश. प्रमोद आणि महेश ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती राजू पाटे. पुढचा चेंडू, इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, परंतु या फटक्यासाठी इथे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. राजू पाटे जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना आपण पाहिलेला आहे. प्रामुख्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघामधून प्रामुख्याने खेळणारा हा अष्टपैलू खेळाडू आहे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. यशवंत भाऊ पाचंगी 11 संगनायक आणि त्यांच्या विरोधात
छत्रपती वॉरियर्स डॉक्टर अविनाश आणि सनी आपल्याला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु इथे झेल टिपला जाईल. महेश होतील बाद. 8व्या विकेटचं पतन. 8वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा एक सुरेख ट्रान्स नंतर आपण मैदानाकडे. चला बॅटर उशीर लावू नका प्लीज. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. राहुल पुढचा चेंडू राजू यांचा. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय इथे जोरदार अपील तर केली जाते परंतु बॅटच्या समोरून चेंडू स्विंग होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट निर्धाव. पुढचा चेंडू राजू यांचा. पुन्हा एकदा तो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न परंतु काटा काहीसा बदलला गेला. उजव्या यष्टीच्या फार बाहेर. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं आहे. आतापर्यंत 26 झाल्यात. मोठ्या फटक्याची गरज आहे. इथे देखील मोठ्या फटक्याची गरज परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. झेल टिपला जाईल आणि बॅटर इथे होतील बाद. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 9वा बॅटर राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वैभव शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. पुढचा चेंडू राजू पाटे यांचा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. झेलाची संधी. लागोपाठचे 2 विकेट्स इथे प्राप्त केलेत. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर होते ती 26 धाव्यांवरती संपूर्ण संघ बाद झालाय. तर 27 धावींची गरज आहे विजयासाठी. आता इथून पुढची जी मॅच आहे त्या मॅचचा टॉस इथे केला जाईल. छत्रपती वॉरियर्स कर्णधार सनी सर आणि यशवंतभाऊ पाचंगी 11 डॉक्टर अविनाश आपल्याला विनंती आहे की आपण लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. जिथे प्रेझेंटेशन बॉक्स आहे आपण लगेच टॉस संपन्न करतोय. कुठलाही वेळ खर्च न करता दोन्ही कॅप्टन्स शेवटचा पुकार असेल लवकर या आणि त्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस संपन्न करा. या मॅच नंतर फार चित्र बदलणार आहे. जर ही मॅच इथे जिंकली गेली, जर आता आपण पाहिलं तर सागरांना किंग 11 मलठण या संघाने जर ही मॅच जिंकली आणि पुढची मॅच जर छत्रपती वॉरियर्स या संघाने जिंकली तर मात्र रन रेट हा फार मोठा विषय राहील. त्यांना ती मॅच जिंकावीच लागेल आणि इथे देखील मलठण संघाला ही मॅच जिंकावी लागेल. यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाने 2 मॅच मध्ये 2 विजय मिळवलेलेच आहेत. आता इथून पुढचा प्रवास कसा केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन्स, मला वाटतं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. लगेच या. टॉस आपण लगेच संपन्न करतोय कारण दुसरी इनिंग चालू होईल. जर उशीर केला तर षटकं कमी केली जातील कारण वेळ कोणासाठी वेळ देणार नाहीये. जवळपास 4:20 झाली आहेत. 420 4:20. चला सनी सर आलेत. अंपायर्स आपल्याला विनंती आहे चला मैदानाचा ताबा घ्या. आणि डॉक्टर अविनाश, नाही मी बोलायला काहीच वेळ घेणार नाही, पटकन या. टॉस घेऊया आपण. सनी सर फार सुरेख बोलतात, फक्त ते थोडेसे लाजतात.
धन्यवाद डीजे. कॅप्टन आलेत का? डॉक्टर अविनाश कहाँ है आप? संदीप गिरे आलेत का? हा चला ना, मग वरती इथे आहे टॉस करायचं. आता थोडस क्लोज करू आपण. तिथे कॅमेरा फार दूर होता, इथे अगदी जवळ कोण कसं बोलतंय ते लगेच टिपलं जाईल. या नाही नाही, वरती यावंच लागेल आणि त्यासाठीच आपण हे इथे प्रेझेंटेशन केलंय. आता संदीप गिरे कसे बोलणार आहेत हे सगळ्यांना बघायचंय, म्हणून आपण थोडस कॅमेरा क्लोज केलाय आणि सनी सरांचा आवाज तर आपण ऐकला, फक्त चेहरा काय आहे तो इथे बघायला मिळेल. संजू पवार आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. त्याचबरोबर भरत शेठ रासकर आपल्याला देखील विनंती आहे. या मला वाटतं सर्व मित्र परिवार आलेला आहे. टॉस इथे केला जाईल. मला वाटतं सरांच्या गळ्यातले जे लॉकेट आहे त्यापेक्षा इथे टॉस महत्वाचा आहे नाही का? आपण मध्ये या आणि टॉस इथे बघून नाही तर त्यांच्या हाताकडे बघून वळवा. टॉस केला जाईल. कोणाचा कॉल असेल? येस, सनी सरांना पुन्हा एकदा इथे हेड या टेल, काटा की छापा? छापा. सनी सर थोडंच एकच, टॉस जिंकला आपला निर्णय काय असेल? नाही नाही, कसं असतं कॅप्टन जे असतात ते कॅप्टनने लगेच निर्णय घ्यायचा असतो. पहिल्या चेंडूवरती चौकार.
प्रेक्षक बाहेर या ना. प्रेक्षक बाहेर या, विनंती आहे. कुणी मैदानाच्या आतमध्ये थांबू नका, प्रेक्षकांना विनंती आहे. चला, प्रेक्षकांना विनंती आहे, बाहेर या. या बाहेर या प्रेक्षकांनी. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 10. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डबल, त्यानंतर चौकार. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 27चं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आद्या आपण पाहतोय राजू पाटे आणि निलेश शिंगवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक राहुल टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश इंगवले स्ट्राइक एंड वरती. हा फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला खेळला गेलाय. षटकार 6 धावा आणि षटकाराबरोबर स्कोर कार्ड पोहोचले 16 वरती. सत्तावीसचं लक्ष आहे. 16 स्कोर कार्ड वरती येत आहेत. 2 सनसनीत चौकार, 1 षटकार.
निलेश शिंगवले स्ट्राईकच्या दिशेला आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. ओम चेंडूवरती डायरेक्ट शॉटचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. राजू पाटे पोहोचेल स्ट्राईक वरती. धावफलक जर पाहिलं तर मात्र 17 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 27चं टार्गेट आहे. 17 स्कोर कार्ड वरती येत आहेत म्हणजे अजून जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय सागर अप्पा किंग 11. सागर अप्पा किंग 11 टीम ऑफ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. समोर राजू पाटे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक मॅन ऑफ द मॅच देखील घेतली आहे राजू पाटेने. जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या दिवसभरात राहिलाय. या मॅच मध्ये पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे केली जाते. 17 आल्यात. राहुलचं षटक क्रमांक पहिलं संपताना पाहायला मिळतंय आणि पहिल्या षटकात 17 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय गोलंदाज आहे वैभव. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज निलेश शिंगवले स्ट्राईक एंड वरती. हा फटका आकाशाचे वेध अगदी आपण पाहतोय. शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल झालाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश शिंगवले बॅक टू द पॅव्हिलियन. वैभव जसाही गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय. निलेश शिंगवले परतताना पाहायला मिळालेला आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. बाळा शिंदे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागरप्पा किंग 11 मलठण टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. अभय स्मॅशर्स टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज वैभव सज्ज होईल, तयार होईल. फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट शॉटचा प्रयत्न त्या ठिकाणी फेकी खराब आणि ओव्हर थ्रो अगदी आपण पाहतोय. चौकार येईल. धावफलक 22 वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. वैभवचं षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 27 बनवायच्यात आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत त्या 22 धावा. सागरप्पा किंग 11. राजू पाटे स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा मारा करण्यासाठी वैभव सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल ट्रॉफी 2024चा थरार तुम्ही पाहतायत, अनुभवतायत, आनंद नक्की त्या ठिकाणी घेतायत. हा फटका मिड विकेटच्या दिशेला केलाय. कडा प्रहार राजू पाटेच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळतोय.